मित्रांनो, आज नागपंचमी आपल्या सर्वांचा लाडका आणि आनंदमय सण। तर मित्रांनो, खूप सारे जण सर्पमित्राला बघून त्याची कॉपी करायला बघतात आणि काही दारूच्या नशेमध्ये तर काही उत्साहापोटी सापाला पकडण्याचा प्रयत्न करतात। तर मित्रांनो, सापाला पकडण्यासाठी सापाविषयी योग्य माहिती आणि सापाला कसं हँडलिंग करायचं हे योग्य ट्रेनिंग सुद्धा लागतं। आपण व्हिडिओच्या स्क्रीन मध्ये बघू शकता। आपण बघू शकता त्यांच्या थोड्याशा चुकीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो। तर मित्रांनो, त्या व्हिडिओ मध्ये एक रॉक पायथन आहे आणि दोन जे आहेत ते इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहेत। तर मित्रांनो, ज्या माणसाला रॉक पायथन चावला त्याला काही झालेलं नाही, परंतु ज्या दोघांना इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नाग या जातीचा साप चावलेला होता त्यांना आपला जीव गमवावा लागला। तर मित्रांनो, सापाविषयी माहिती आणि योग्य ट्रेनिंग असूनही चालत नाही। तर मित्रांनो, आपण हा एक व्हिडिओ बघू शकता व्हिडिओच्या स्क्रीन मध्ये। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा एक सर्पमित्राचाच आहे। तर मित्रांनो, असंही नाही की सापाविषयी योग्य माहिती आणि हँडलिंग करण्याचं ट्रेनिंग असूनही चालत नाही। तर मित्रांनो, आपल्या छोट्याशा एका चुकीमुळे आपल्याला आपला जीव गमवावा लागतो। तसाच मित्रांनो, या सर्पमित्रासोबतही घडलेलं आहे। या सर्पमित्राला याच्या छोट्याशा एका चुकीमुळे या सर्पमित्राला याचा जीव गमवावा लागला। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे की सापाविषयी योग्य माहिती, योग्य हँडलिंग ट्रेनिंग घेतल्याशिवाय कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून छोट्याशा चुकीमुळे आपल्या जीवाला कुठल्याही प्रकारचा हानी किंवा धोका होऊ नये। धन्यवाद।